मेथीची भाजी चिरून आणि शिजवून न घेता अगदी झटपट तयार होणारे मेथीचे पराठे आज आपण बनवूया। त्यासाठी मी मेथीची भाजी तोडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर आता ही मेथीची भाजी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे। आता असं मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्ये मेथीची भाजी घालायची, त्यानंतर हिरवी मिरची घालायची, कोथिंबीर घालायची, 1 चम्मच धने, 1 चम्मच जिरं, थोडंसं अद्रकचं तुकडं आणि लसणाच्या पाकळ्या घालायच्या। त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून आपल्याला याचं मस्त असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असं वाटण तयार आहे। त्यानंतर मी इथं कणिक घेतलेली आहे, म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 पडी तेल घालायचं आहे। त्यानंतर तयार केलेलं मेथीचं वाटण यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित आता हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता या मेथीच्या सारणामध्येच हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, पण तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये तुम्ही थोडं पाणी सुद्धा घालू शकता, पण मी या मेथीच्या सारणामध्येच हे व्यवस्थित भिजवून घेते। तुम्ही पाहू शकता मस्त असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे। आता हे पीठ आपल्याला 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे। अगदी 10 मिनिटांनंतर परत हे आपल्याला एकदा मळून घ्यायचं आहे। त्यानंतर आता याचे आपण पराठे बनवून घेऊया। आता अगदी छोटासा गोळा घेऊन मी याचा मस्त असा पराठा बनवून घेते। आता या सारणाच्या तुम्ही पुऱ्या सुद्धा बनवू शकता, म्हणजे मेथीच्या पुऱ्या सुद्धा खूप छान होतात। आता पराठा मी लाटून घेतलेला आहे। त्यानंतर तव्यावरती तेल लावून हा पराठा मस्त असा भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडने। आता इथं तेलाऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता, पण मी तेल लावून दोन्ही साईडने मस्त खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता हे पराठे बनवायला अजिबात जास्त वेळ लागलेला नाही, अगदी झटपट तयार होतात आणि मुलांना कळत पण नाही यामध्ये मेथी घातलेली आहे। मुलं सुद्धा खूप आवडीने खातात। अगदी झटपट तयार होणारे आपले मेथीचे पराठे तयार झालेले आहे। असे गरमागरम मेथीचे पराठे दह्यासोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत तर छान लागतातच, पण तुपासोबत एकच नंबर लागतात। म्हणजे असे गरमागरम पराठे घ्यायचे, त्यावरती साजूक तूप घ्यायचं, चवीला खूप छान लागते। एकदा नक्की ट्राय करा। सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।